नमस्कार. नेहमीप्रमाणे आपला आजचा देखील व्हिडिओ या ठिकाणी खूप महत्त्वाचा आणि युजफुल होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यामधून आपली जी अवघड कामे आहे ती अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. या ठिकाणी आपली पहिली जी टिप्स आहे ती म्हणजे या कपडे वाळवण्याच्या चिमट्यासाठी. आता बऱ्याचदा आपण चिमटे खराब झाले की ते फेकून देतो, परंतु या ठिकाणी आपण हे चिमटे पुन्हा वापरात आणणार आहोत. तर ते कसे तर तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला एक चिमटा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे डबल साइडर टेप, जो की आपल्याकडे असतोच. आणि जरी तुमच्याकडे जर डबल साइड टेप नसेल तर तुम्ही साधा टेप देखील असं दोन्ही साइडने लावून घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीने तुम्हाला या चिमट्याच्या एका साइडला आपल्याला टेप लावून घ्यायचा आहे आणि जी दुसरी जी बाजू आहे ती तशीच ठेवायची आहे. बघू शकतात अशा पद्धतीने मी इथे माझ्या फ्रीजचा जो साइडचा भाग असतो त्या ठिकाणी हा चिमटा मी इथे अडकवणार आहे. आणि बघू शकतात अशा पद्धतीने तुम्ही जे फ्रीजवरती काही जे आवश्यक ज्या गोष्टी नसतात, ज्या रोजच्या कामासाठी आपण वापरत नसतो, त्या गोष्टी तुम्ही पिशवीच्या साहाय्याने त्यामध्ये त्या चिमट्याच्या पिशवी अडकवून तुम्ही हे व्यवस्थित ठेवू शकतात. बऱ्याचदा आपल्याकडे लेडीजचे खूप छोटे सामान असतात जे की अस्ताव्यस्त पडलेलं असतं, ते देखील आपण या ठिकाणी अडकून ठेवू शकतो, जे पण सापडायलाही सोपे होईल आणि आपले घर देखील ऑर्गनाइज होईल. तुम्ही या गोष्टीचा नक्कीच वापर करा, त्यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे लसूण सोलण्यासाठी. आता लसूण सोलायचं जे म्हटलं की ते काम प्रत्येक स्त्रीला रोजच करावं लागतं आणि रोजच्याच कामामुळे हे काम खूप किचकट असं वाटत असतं. बऱ्याचदा काही लसूण सोलायला गेलं की नखांची आग देखील होते, नखं देखील तुटतात आणि असं करायला गेलं की खूप कंटाळा देखील हा लसूण सोलण्यासाठी येत असतो. परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने लसूण सोलणार आहोत. तर बघू शकतात या ठिकाणी आपल्याला लागणार आहे एक आलं किसण्याची जी छोटी किसणी असते ती. अशा प्रकारे तुम्ही ज्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला साईडला करून घ्यायच्या आहे आणि ज्या किसणीवरती आपल्याला फक्त जो लसणाची जी पाकळी असते ती या ठिकाणी किसून घ्यायची आहे. बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने हे वरचं जे छिलटं असतं ते अगदी सोप्या पद्धतीने लसणापासून साईडला होत आहे. आपल्या नखांना देखील यापासून काही होणार नाही आणि लसूण देखील पटकन या ठिकाणी सोलला जातो. आता बऱ्याचदा हॉटेलमध्ये देखील खूप लसूण सोलण्याचं जे कामं असतात ते देखील याच पद्धतीने लसूण सोलतात. बघू शकतात अशा पद्धतीने जर तुम्ही लसूण सोलला तर तुमचे काम देखील लवकर होईल, नख देखील स्वच्छ राहतील आणि जो लसूण सोलण्यासाठी जो कंटाळा येतो तो देखील या ठिकाणी येणार नाही. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघत आहात ते. बघू शकतात अशा पद्धतीने जर तुम्ही लसूण सोलला तर तुमची कामे नक्कीच सोपी होऊ शकतात. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे आता हा सोललेला जो लसूण होता त्याचे जे हे छिलटं आहे ते आपण बऱ्याचदा फेकून देतो, परंतु ही जी छिलटं आहे ते फेकून न देता आपण या ठिकाणी याचा अतिशय छान असा वापर या ठिकाणी करणार आहोत. बघू शकतात ही उरलेली जी पाचोळा आहे लसणाचा तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि सध्या पावसाळ्यामुळे घरामध्ये खूप सारा ओलावा तयार होतो, त्यामुळे दुर्गंधी, माशा, डास खूप प्रमाणात वाढले जातात. परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे डास, माशा अगदी सोप्या पद्धतीने घालवणार आहोत. आपल्याला हे जी पाचोळा आहेत लसणाचा त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे तेजपत्ता, जो मसाल्यामध्ये आपल्याला मिळतो. तर अशा प्रकारे आपल्याला ही तेजपत्त्याची 1-2 पाने यामध्ये टाकायची आहे आणि याला पेटवून आपल्याला ह्याचा जो जाळ आहे, तो धूर आहे, तो पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला एका वाटीत हे घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही जी तुमच्याकडे खराब वाटी असेल त्यातच तुम्ही हा पाचोळा घेऊ शकतात. चांगली वाटी घेऊ नका, जेणेकरून जाळामुळे ती काळी देखील होऊ शकते. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे पेटवून घ्यायचं आहे. आणि तेजपत्ता आणि लसणाच्या ज्या धुरामुळे जे आपल्या घरातील दुर्गंधी किंवा मच्छर किंवा माशा, डास हे पूर्णपणे नष्ट या ठिकाणी होणार आहे. आणि आता सध्या पावसामुळे, ओलाव्यामुळे हे मच्छर आणि डास तर येतच राहतात. तुम्ही या पद्धतीचा नक्की वापर करून तुमच्या घर अगदी स्वच्छ ठेवू शकतात. बघू शकतात अशा पद्धतीचा तुम्ही लसणाच्या पाकळ्यांचा फेकून न देता पुन्हा जर वापर केला तर तुमचे घर देखील स्वच्छ राहील, घर देखील ऑर्गनाइज राहील. आणि आपण घर स्वच्छ ठेवण्यासाठी ज्या कुठल्या महागड्या वस्तू आणतो त्या देखील या ठिकाणी आणण्याची गरज नाही. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीचा फायदा होईल. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी नेहमीच असे यूजफुल व्हिडिओ चॅनलवरती कायम घेऊन येत असते. धन्यवाद.